राणा, बरं बाबा तू आलास, देव पावला. अरे त्या पुरी लय घोर घातला मी जीवाला. आता तूच सांभाळ तिला. काय झालं लक्ष्मी? चतुर भिंगरी अशी कधी रुसून बसते का? आता माझ्या चतुर भिंगरीचा एवढा मोठा सत्कार झालाय आणि ती इकडे अशी रुसून बसली, हे लोकांनी कळलं तर काय म्हणतील? काय बरकत, बरोबर ना वा? काय झालं लक्ष्मी? रानात जा, मला तुझ्याशी नाही बोलायचं. अगं पण मी काय केलंय? रानदा, ते सात तुझ्या संकट असे का बोलत होते? तुला पाणी आणायला लावलं, तुला पंखा चालू करायला लावला, तुला हार पिरे बी सांभाळायला लागले, आणि तू नंतर मला सोडून त्या साहेबांसंगत गेलास. अगं ती माझी ड्युटी आहे म्हणून. असली कसली ड्युटी? रानदा, तू पोलीस आहेस. पोलीस असं करत नाहीत. पोलीस चोर धरतात, साहेबांच्या मागे कामा नाही करत. बर, हे बघ, ते समजा जाऊ दे, तू उगा मनाला लावून घेऊ नको. मी घेणार. रानदा, माझं समजे कौतुक करत होते, पण तू तिथं हमाली करत होतास. तुला कसं बोलत होते ते तुझे साहेब? माझा बाबा असून तुला असं का वागवलं? लक्ष्मी, ती माझं मोठं साहेब आहेत की नाही? आता त्यासनी मी जाऊन कसं सांगणार, कसं वागायचं? रानदा, तू माझ्यापेक्षा बी भारी आहेस, तरी बी समजे माझंच कौतुक करत होते, कारण मला पुरस्कार मिळाला होता. पण तुला तसं वागवत होते कारण तुला काहीच मिळालं नव्हतं. रानदा, तू मेडलच मिळव. अगं लक्ष्मी, असं मेडल मिळत नसतं. नाही, माझ्या रानदाला मेडल मिळालं पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि त्याचा बी माझ्यासारखा सत्कार झाला पाहिजे. कसं समजू हिला? लक्ष्मी, तू आधी घरला चल. नाही रानदा, जोपर्यंत तू म्हणणार नाही की तू मेडल आणणार, तोपर्यंत मी इथं हलणार बी नाही. लक्ष्मी, होय म्हण की रानदा. माझा रानदाचा अपमान मला सहन नाही होणार. तू एकदा का मेडल मिळवलं की तुला कोण काय बोलणार नाही. रानदा, आणतील ना वो मेडल माझ्यासाठी, आणखी तुझ्या या लक्ष्मीसाठी. म्हण की हो रानदा, म्हण की. बरं बरं, ठीक आहे, मी तुझ्यासाठी मेडल आणीन. रानदा, बघ मला वचन पाहिजे. लक्ष्मी, रानदा, मला वचन पाहिजे की तू मेडल आणणार. दे की वचन. अरे दे की. ठीक आहे लक्ष्मीबाई. हा, पण मी मेडल आणीन का नाही ते मला माहित नाही, पण मी असं काहीतरी लय भारी काम करीन की तू खुश होशील, मग तर झालं. भारी काम केल्यावरती आपसुकीनेच मेडल मिळेल की. मग ठीक आहे, मी काहीतरी लय भारी काम करून दावणार, हे वचन तुला. आणि मेडल? बघतो उद्या मिळतं का ते. चालतंय ना व? चालतंय की.
काय चाललंय राणा? बुवा मला केस पाहिजे. कसली केस? अहो बुवा मोठी केस पाहिजे ज्यात मला मेडल मिळेल अशी. म्हणजे अहो बुवा लक्ष्मी आटून बसले, ती मेडल आण म्हणते. हे आधी मध्येच काय लक्ष्मीचं? बुवा साहेब माझ्या संगत जे काय वागलं ते तिला काय पटलं नाही. हा, काल झालं ते चुकीचंच होतं. हे नेते मंडळी ना स्वतःला राजा समजतात आणि पोलीस खात्याला आपलं नोकर. खरं तर आपण सगळेच जनतेचे नोकर आहे. होय, पोलिसांचं मेन काम सोडून असं किरकोळ काम करायला देणं म्हणजे काय बरोबर आहे काय? जाऊ दे, जे झालं ते झालं. मी का म्हणतो बुवा, मला काय बी करून मोठी केस पाहिजे बघा. आजच्या आज मला मेडल मिळवायचे. काय अचानक मध्येच खुळानी? माझ्यासाठी नाही बुवा, लक्ष्मीसाठी करायचे. माझ्या उभ्या करिअर मध्ये असं कधी झालं नाही बघ. पण मला करायचंय. हे बघ राणा, जर तुला मेडल मिळवायचं असेल ना तर असं काहीतरी करून दाखवावं लागेल जे आजवर कुणी केलेलं नाही. अहो बुवा करणार की, रानाला काय बी अवघड नाही. फक्त एक मोठी केस घाऊ द्या, मग बघाच तुम्ही. हो बुवा, आपल्याकडे एक बी मोठी केस नाही का हो? कशी असणार? एक तर आपल्याकडे केसेस येत नाही आणि आला तर तू त्या बाहेरच्या बाहेर मिटवतोस. बुवा पण एक आहे, जोवर मोठी केस मिळत नाही तोवर मला मेडल मिळणार नाही. मी एक काम करतो, बाहेर जाऊन उडकतो. पण बुवा ते साहेब आले तर तेवढं सांगा मी राऊंडवर गेलोय मग. चला येतं. ठीक आहे. कुठे गेला म्हणायचं राणादा एवढ्या काही काही? पोटच्या पुरीसाठी हा माणूस काय बी करणार बघ. राणाजी, राणाजी, आई जाऊ का मी शाळेला? जा पण आधी नाश्ता करून जा. ये बस. बघ छान पोहे केले. हे घे. आणि मला सांग राणाजी कुठे गेले? गेला कामावर. गेले एवढ्या लवकर? आणि तेही मला न सांगता? हा, म्हणजे माझ्या कामावर गेला. तुझं काम? तू कुठल्या कामाला लावलंस त्यांना? मेडल आणायचं. मेडल? हा, काय जाणवण्याचा अपमान का झाला? कारण त्यांना मेडल आणलं नाही. मी रुसून जेव्हा मळ्यात बसलेलो तेव्हा राणादानं मला वचन दिलं की तो मेडल आणेल. अरे बापरे, म्हणजे यांनी तुला वचन दिलंय? हो का? अगं राजलक्ष्मी, काय केलंस तू हे? काय केलं? अगं तू पूर्वीचे राणाची जागे केले, आता ते वाटेल ते करणार. म्हणजे त्यांनी जर का एखादा शब्द कोणाला दिला किंवा एखादी गोष्ट मनात ठरवली तर ती पूर्ण झाल्याशिवाय ते थांबत नाही. त्यासाठी काय वाटेल ते करतात ते. याआधी त्यांनी काय काय केलंय माहितीये का? काय? अगं मला सोन्याची चेन परत देता येत नाही म्हणून त्यांनी माझ्या घरात ट्रॉली भर ऊस टाकला होता. काय? आणि त्यानंतर एवढं सगळं केलं राणादानं? हो, आता तुला दिलाय शब्द म्हटल्यानंतर तो पूर्ण झाल्याशिवाय तर ते थांबणारच नाही. तर काय काय करतायत कोणास ठाऊक? काय काय करेल राणादा? तर बरकत भाऊजी आणि ते मिळून काय काय ठरवतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अशा बाबतीत त्यांना आयडिया देणारे फक्त बरकत भाऊजी. आणि त्यांची जोडी जर का एखादी गोष्ट ठरवायला लागली, आयडिया सुचवायला लागली तर मग बास रे बास. आता काय काय होणार काय माहिती. बारा 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 बारा. काय पैलवान, आज इकडे कुठं? हा मर्दा जाम अडकलोय. हा? काय करायचं काय कळणं झालंय बघ. तेच म्हणलं
अडकल्याशिवाय तुम्ही मळ्यात येताय व्हय? काय झालं सांगा. बरकत अं, तर कालपासून लक्ष्मी रुसून बसले. राणा आता तुला हे मी फोन करून सांगितलं ना बघ. काय तर नवीन सांग की, जुन्या बातम्या कशाला देतोस मला. तसं नाही रे बाबा. अं? अरे मेडल पाहिजे म्हणून हटून बसले ती. आता कुठं आणून देऊ तिला. अरे पोलीस स्टेशन मध्ये साधी एक केस नाही. राणा गुन्हेगाराला पकडल्यावर मेडल मिळते हे माहिती, पर एखाद्याचा जीव वाचवला तरी बी मेडल मिळते बर का. एकदा मी पेपरात बातमी वाचली होती. एका पोलिसानं एका पोराला वाघापासून वाचवलं तर त्याला मेडल मिळालं होतं. खुळ डोसक्याच्या. हा इकडे वाघ आणि पोरगा कुठं आणायचं. अरे तू कुठे. ए, वर्दी घातले. अरे बाबा आपण दुसरं काहीतरी शोधू की. काय थांब आठवतो. आयडिया काढायलाच पाहिजे. राणा हे बघ, एखाद्याला आगीतनं वाचवलं, कोण जर हिरीत पडत असेल तर त्याला वाचवलं, कोण जर आत्महत्या करत असेल तर त्याला वाचवलं, अरे तर मेडल मिळू शकतं की. खरंच खुळ झालायस बघ. अरे हे समजा आपल्याला कसं काय कळणार. अरे बाबा कान डोळा नाक सगळं उघडं ठेवलं की आपाप कळते बघ सगळं. होय काय. मग हे बरकत तू बी आवाज ऐकलास काय. अरे होय हिरीत ना आवाज आला. अरे शप पडली का काय. अरे शप शप शप. अरे हे बघ. हा येत होय. राणा मला वाटतंय परीक्षेत नापास होणार म्हणून चाललंय सगळ्यांचं. मला पक्का गॅरंटी आहे बघ. मग आता. आता काय तू उडी मार आणि वाचव पोराची. अरे बरं का. अरे बाबा का म्हणजे काय, उडी मार. तुझं मेडेल आता फिक्स आहे. एक सोडून तिघांनी वाचवणार तू. मार तो उडी. हा हा होय. उडी. मार 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 मार. अरे ए काठी घे चल. अरे का अरे ए पोरांनो थांबा. आलो ए घाबरू नका. जाणार आहे वाचवा तुम्हाला. थांबा. ए पोरांनो बाहेर ये लवकर. नाही 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 अरे नाही का नाही. ए घे चला. ए काठीदारांना बाहेर ये लवकर. नाही नाही नाही. ए तू बाहेर ये चल लवकर. ए काठीदारांना बाहेर या. ए धमकी मार. ए बाहेर या नाही तर मी उडी मारून एकेकाला बाहेर काढून. चला या लवकर. जरा चला लवकर. हा शाबास. हा या. हवी शाबास. या या या. हा, पकड इकडे. हा चला वर. सावकाशाने या बाहेर या. या बाहेर. लवकर उभं राहा इकडे. काय माहिती काय रे पोरांनो. हा परीक्षेत नापास झालं म्हणून जीव देत आहे वय. नाही माझा तर पहिला नंबर आलाय. अरे ती घरातल्यांच्या जाताला कटाळून जीव देत असतील होय. मुलगा खळवेळ झाला का, आम्ही कशाला जीव देऊ. उड्या कशाला मारल्या. बोला आता हिवाळ्यात कोण पोहतोय वय. त्यात काय, आम्ही कधी नाही ते बोलायला तू बाहेर काढलास. हे काय हे समजा बरकत मग झाले. जाऊ तुम्ही पोहा जा. हा भाऊ सावकाश भाऊ. हा पोहायला ती जाऊ दे. होय होय. चल. हा अरे काय अरे 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 मला का मारायलास तू. अरे तू का मारायलास. अरे का म्हणजे. अरे इकडे कोण जीवत देत नाही. तू काय बी करायला लावतोय. अरे बाबा मी तुला मदत करायला वर तुम्हाला का मारतीस होय. होय काय. ही अशी मदत. अरे मर्दा. अरे काहीतरी करायला पाहिजे आपण. आयडिया. हे बघ नवऱ्याच्या जाताला कंटाळून एका विवाहितेची आत्महत्या. पैलवान राणा पोलिसने वाचवला जीव. तुझं मेडेल आता फिक्स बघ. थांब तू. ए शपो जरा डॉक्टरचा कॅन घेऊन ये जा. लवकर ये. बघ तू मजा आहे. हा काय तू आता तू मजा. तुझं मेडेल आता फिक्स. हा शपो घे वतून. हा घे वतून. राणा आता मी हिला पेटवतो. तू ही घोंगडी घ्यायचं आणि तिला वाचवायचं. हा मी हे सगळं व्हिडिओ शूटिंग करतो आणि आपण इंटरनेटवर हे व्हायरल करूया. मग शपू फेमस आणि तुझं मेडल बी फिक्स. अरे खुळायस काय. का अरे असं केलं का नाही तर समजत पहिलं मला तुला अटक करायला लागेल. मला का अरे का म्हणजे. अरे भाभीनं मी वाचवलं. मग त्यांनी असं का केलं.
तर नवऱ्याला कटवून आत्महत्या केली म्हणून मला तुला अटक करायला लागेल. नाही ते सगळं कॅन्सल. आपण दुसरं काहीतरी बघूया. या ठेव जा तू आता. दुसरं काहीतरी बघूया. वय पण करायचं काय? मी एक काम करतो, गावात जातो ना ओळखतो. चालते तसंच कर. पण कान नाक डोळा सगळं उघडं ठेवा आणि सगळं बघ. सापडेल काहीतरी. हरकत. आज संध्याकाळपर्यंत काय ना काय मिळायला पाहिजे बघ. पण एक आहे, आज मी कुणाचा ना कुणाचा जीव वाचवणार म्हणजे वाचवणार. वाचव. चल. तुम्हारा दोस्त दोनों पागल है क्या? ए शपो, तू मला काय बोलायचं ते बोल, पण राणाला अजिबात काय बोलायचं नाही. चला आत निघ. अरे अरे नाना काय केलं ते? जीव वाचवला की तुमचा. अरे बाबा दात घासायची राखुंडी संपली म्हणून पेटवलेल्या गौऱ्या. गॅस आल्यापासून सगळी बॉम्ब झाली आमची. अच्छा, म्हणजे ते राखुंडी पेटवलीत काय? मला वाटलं ते. काय वाटलं तुला घराला आग लागली? एक तर थंडी पडून नरम झाल्या त्या गौऱ्या, पेटता पेटेना झाल्या आता. कसं तरी पेटवलं तर तू घोळ घातलास. परत पेटवून दे मला. हा. मावशी, ते राखुंडी पाठवून देतो मी. काय ड्युटीवर आहे मी. गावात कधी काय सांगता येत नाही. आम्ही दुसऱ्याच्या गाई म्हशीच्या राखुंडी वापरत नाही, आमच्याच गाई म्हशीच्या वापरतो. होय काय? ठीक आहे, सांचले तुम्ही. तोवर या गौऱ्यात का नाही त्या उन्हात जरा सुकट ठेवा. सांचले पेटवून देतो. चला येतो. त्या ड्युटीवर आहे मी. जरा येतो. मावशी, समजा ठीक आहे ना? काय त्रास नाही ना? कळत नाही तुला? किती वेळा सांगितले गावात कचरा करायचा नाही म्हणून. हे काय किशात? हे काय? हे बघ, हे टाकी. चल. अरे काय चाललंय? कसलं मारतोय त्याला? और अनादा हे बघा, इथे केवढा कचरा टाकलाय. तंबाखू खातोय, कुठं पण थुंकतोय. उचल ते सगळं. ग्राम स्वच्छता व्हायला नको. अरे जा, उचल जा. सरपंच आहे मी. अरे पण हे असं सोपते बघ तुला. अहो ग्राम स्वच्छता व्हायला नको काय म्हणून आपलं मी सांगितलं. बरं ते जाऊ दे. तुम्ही आज कसं काय सगळ्या गावात राऊंड मगाशी खालच्या गलीला पण दिसला सा? ते अरे वचनात अडकलंय मी. वचन? आता आणि कुणाला वचन दिलं सा? लक्ष्मीला. लक्ष्मीला होय, मग हरकत नाही. बरं त्या कडक लक्ष्मीनं काय वचन घेतली तुमच्याकडनं? अरे मी बी तिच्यासारखं मेडल मिळायला पाहिजे असं वाटते तिला. अहो प्रत्येक पोरगीला आपल्या बापाचं कौतुक व्हावं असं वाटणं यात काय गैर आहे? वय समज मान्य आहे. अरे पण मेडल मिळवणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे वय? हा, हे मात्र मान्य नाही. लक्ष्मीला जसं उचलून नेलं तसं तुम्हाला कोण उचलून येणार? केवढा मोठा बॉक्स लागेल. हे अवद्या, अरे गप की मर्दा. सरपंच झाला तरी सुधारला नाहीस बघ तू. उगाच चेष्टा करायला. अरे टेन्शन मध्ये मी. अरे जर तुझ्या आयडियाच्या युनिव्हर्सिटी मधनं काढ की एखादी आयडिया. नाही, सरपंच झाल्यापासून की नाही आयडियाची युनिव्हर्सिटी जवळजवळ बंदच झाल्या. मेडल जर पळवायचं असतं तर काहीतरी डोकं चाललं असतं, पण मिळवायचं म्हणल्यावर काय करायचं काय चालणं झालं एवढं. नाही ते काय नको. तू जा तुझ्या वाटेला, मी जातो माझ्या वाटेला. जा. चालते. मला बी गावात फेरी मारायला पाहिजे. नाही गावात काय कधी घडेल काय सांगता येत नाही हो. म्हणजे अहो काय सांगू तुम्हाला, काल ती महात्माची म्हातारी कडब्याला टेकून उन्हाला बसली होती आणि अचानक कडब्याला आग लागली. नशीब म्हणून वाचली, नाहीतर कालच तिचं रामनाम सत्य झालं असतं. काय सांगतोयस? मग काय सांगू तुम्हाला, त्या पाडवाचं पोरग सकाळी टेरेसवर खेळत होतं, पडता थोडक्यात वाचलं, नाहीतर गावभर रडारड सुरू झाली असती राव. अहो कवा काय होईल याचा नियम नाही बघा. गावात इतकं काय काय घडत असेल तर मला बी चान्स गावलंच. पराक्रम गाजवायचा आणि लक्ष्मीसाठी मेडल मिळवायचा. लागतो कामाला.